इंस्टाग्रामचा नाद सोडवण्यासाठी घरची मला डॉक्टरकडे घेऊन गेली. आज डॉक्टरच माझा फॉलोअर आहे. चल निघ बाहेर. काम का झालं? PARLEG काय होते? बिस्किटचा पुडा. झोप नाही येत? चल मग अभ्यास करू. मी 10 म्हणून तर तुम्ही माझ्याशी बोला नाही तर ही विष मी पिऊन टाकेन. 1 2 3 4 5 6. रुको जरा, सबर करो. कुठनं काय आणली बाटली? नशीब तुम्ही माझ्याशी बोलला. का ग मम्मी का रडत बसलीस? काय नाही रे बाळा, तुझा मामा आजारी आहे. अशक्तपणा आलाय काय खाल्ल्या पेल्ल्या नसल्यामुळं. अगं काय सांगतेस, तुझ्या हिस्सेची अख्खी जमीन खाल्ली की. राम राम बाई. ए शान्या, बाया माणसाला कुठे राम राम घालतात का? जाऊ द्या बाई. का? आमचा माणूस साधा भोळा आहे. साधा भोळा खुशाल आला आणि बाईला राम राम म्हणतो. अरे काय म्हणा मग. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत रोज डीपी बदलत जावा. नंतर तर एकाच फोटोत लटकून राहायचंय की. सुनी, तुम्ही सगळ्या बायका नवऱ्याला एवढा का त्रास देत आहे? जर आम्ही बायका नवऱ्यांना त्रास नाही दिलो तर तुम्हाला वाटेल लग्न लय चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही दुसरी बायको आणसाल. अहो, आजपासून तुम्ही धुनी भांडी स्वयंपाक अजिबात कुठलं काम करायचं नाही. सगळी कामं मी करणार. अरे वा, आज सूर्य कुठल्या दिशेला निघालाय? पण माझी एक अट आहे. बोल की काय? त्या शेजारणीला दीदी म्हणायचं. घासतो माझी मी भांडे. चालता बोलता जी शब्दात पकडते तिला बायको म्हणतात आणि त्याच शब्दाचा अर्थ समजवता समजवता जो वेडा होतो त्याला नवरा म्हणतात. अहो ऐका की, माझं सारखं अर्ध डोकं दुखलाय. चला की डॉक्टरला दाखवू. डॉक्टरला दाखवायची काय गरज आहे? जेवढा तेवढंच दुखणार की. लोक बायको शिवाय कसं राहतात काय माहित. माझी शेजारीन जरी माहेरी गेली माझं जरा सुद्धा मन लागत नाही. मित्रीनं आली फेरन लावली महागाई. आता मलाच नाही तर तिला कुठली देऊ? माझं झालंय काळ झेर तोंड तर गेली झिनक्यानं निघून. ह्यालाच म्हणतात दिलं घेतलं गोड नाही तर झालं दोड. 4 दिवस झालं तुझ्या गोळ्या बिळ्या चुकले ते का ग? साधी जेवणाला चव सुद्धा लागे नाही मला कसलीच. कस काय चव लागत? काय झालं? शेजारचा गुळाचा खडा गावाला गेला नाही का? अहो, मुली पायात काळा दोरा का बांधतात तो? त्यांच्या अंगातलं भूत बाहेर येऊ नये म्हणून. तुझ्या बी पायाला बांध की आहे. बांधलेलीस म्हणून तुझं अंगातलं भूत बाहेर आलंय. बांध पायाला काळा दोरा. 2015 साली मी कार घेतलं होतो 5 लाखाला. आज ते कार विकलो त्याची किंमत 1 लाख रुपये झाली. तेच 2015 साली सुनीनं दागिने घेतली होती 5 लाखाचे. आज त्याची किंमत 20 लाख रुपये झाले. म्हणून म्हणतो मित्रांनो, बायकोला खरेदी करण्यापासून बिलकुल थांबू नका. आता हे असंच होणार. पाऊस येणार तासभर, लाईट जाणार रातभर आणि बिल येणार हातभर. प्रत्येक खानदानमा एक व्यक्ती असा राहसच जो सगळ्यास मा भांडण लावस, काड्या करस, चुगल्या करस आणि सगळं करीसन व्हॉट्सअप वर देवधर्मना स्टेटस ठेवस. मम्मा, ह्यांनी मला मारले. जावाई, का म्हणून तुम्ही तसं करायला लागलात? आमची हिऱ्यासारखी करोड रुपयाची पोरगी आम्ही तुम्हाला दिली. ती राहून द्या आता. करोड रुपयाची दिली का कशी दिली हे सांगा. वापस किती रुपयात घेतात? माय कमाल झाली ह्या जावाईची. होय
उद्या तुमचा वाढदिवस आहे, मी तुम्हाला काय गिफ्ट देऊ? मला गिफ्ट काय नको, पण फक्त इज्जत द्यायचा. मी गिफ्टच देणार. तोंडावर बोलायचा एकच फायदा असतो, लोक परत आपल्या नादाला लागत नाही. अगं तू असं काय पुण्य केली होतीस जे तुला मी भेटलो? पुण्य होय. मी एकदा एका नदीत 1 रुपये टाकले होते, मग मला देव म्हणाले 1 रुपयामध्ये असलाच नवरा भेटणार की. काय पाहिजे? काय नको, मग कशाला आला इथं? तुम्हाला बघायला. ए मम्मी जरा बाहेर ये ग. अहो माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, काय गिफ्ट देऊ? लय पैसे वाले का? होय लय श्रीमंत आहे. मग माझा नंबर दे. व्हॅलेंटाईन डेला जर तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला गजरा दिला तर लय खुश होऊ नका. गुलाब कुठे गेलाय त्याचा शोध लावा पहिले. सुनी, आमच्या ऑफिसची टूर चालली आहे शिमल्याला, मी बी जाऊ का? किती जण चाललाय? 20 जण. आणि त्यात लेडीज किती आहेत? 19. होय हो, उद्या तुमचा वाढदिवस आहे, मी तुम्हाला काय गिफ्ट देऊ? मला गिफ्ट काय नको, पण फक्त इज्जत द्यायचा. मी गिफ्टच देणार. नवरा दारू पितो म्हणून कधी कधी वाईट वाटतं, पण जीव लय लावतो, मला बी बाटलीला बी. मम्मा ह्यांनी मला मारले. जावाई का म्हणून तुम्ही तसं करायला लागलात? आमची हिऱ्यासारखी करोड रुपयाची पोरगी आम्ही तुम्हाला दिली. राहून द्या आता, करोड रुपयाची दिली का कशी दिली हे सांगा, वापस किती रुपयात घेतात? माय कमाल झाली ह्या जावाईची. मामी लयच गरम लागले बाबा. थांबा थांबा, बसलेलंच राहा. मी काय करते, तुम्हाला 5-6 यशा घेऊन येते. वहिनी, तुमच्याकडे लायसन आहे का? नाही माझ्याकडे लायसन. मला काय गरज आहे लायसनची? मग बिना लायसनचं एवढं तोंड कसं काय चालवत आहे? मी तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतो. जीव तर कुणी पण देईन हो, तुम्ही माझ्यासोबत जगून दाखवा. अहो मुली पायात काळा दोरा का बांधतात हो? त्यांच्या अंगातलं भूत बाहेर येऊ नये म्हणून. तुझ्या बी पायाला बांध की आहे, बांधलेलीस म्हणून तुझं अंगातलं भूत बाहेर आलंय. बांध पायाला काळा दोरा. नवऱ्याच्या अंगात किती किडे आहेत हे फक्त बायकोलाच माहित असतं, नाहीतर इतरांना तर तो देव माणूसच वाटतो. खरं आहे का नाहीये? तेव्हा आम्ही चांगलं राहतो तर काय नाही बोललं, गेली बाय पळून. काय नाही बोललं, गेली बाय पळून. काय नाही बोललं, गेली बाय पळून. अरे देवा, आम्ही तेव्हा इज्जत अशी धरली होती, तेव्हा यांचं उठलं होतं. आता मी व्हिडिओ टाकायला लागला तर आता गप. ते नवऱ्याची बाहेर 17 लपडी असली तरी त्याला सर्वात जास्त बायकोच आवडती. खोटं वाटत असेल तर विचारून बघा. भावांनो, लफडे करा पण एवढे बी करू नका की लग्नाला पोरगी बघायला गेल्यानंतर तीच पोरगी म्हणाल, आयो ही तर माझ्या मैत्रिणीचं पिल्लू आहे की. वहिनी, तुमच्याकडे लायसन आहे का? नाही माझ्याकडे लायसन. मला काय गरज आहे लायसनची? मग बिना लायसनचं एवढं तोंड कसं काय चालवत आहे? मला हेच समजत नाही, मी काहीही न करता लोकांची दुश्मन कशी काय बनते.